रायगडमध्ये जाऊया. रायगडमधील अपडेट घेऊया आपण. भरत गोगावले यांनी रायगडचा गड राखलेला आहे. रायगडमध्ये भरत गोगावले विरुद्ध सुनील तटकरे यांचं अतिशय काट्याचं राजकारण बघायला मिळतं. दोघेही एकाच महायुतीमध्ये आहेत. दोघांचे हे मित्रपक्ष आहेत, पण तरीही तिथे दोघे एकमेकांच्या विरोधात असतात कायम. रायगडच्या महाड पोलादपूर मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा धक्का दिलेला आहे. महाडमध्ये 5 आणि पोलादपूरमध्ये 2, म्हणजे सर्वच्या सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. सुदेश, भाजपचे प्रवीण आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची तिथं प्रतिष्ठा पणाला लागली होती. कुठेतरी भरत गोगावले यांनी रायगडमधील आपला वर्चस्व कायम ठेवलेला आहे. निश्चितच नेहमी म्हणजे जेव्हा रायगडचा विषय निघतो त्या ठिकाणी पालकमंत्री पदाचा वाद हा नेहमीच पुढे येतो. म्हणजे त्या ठिकाणी तटकरेंना पालकमंत्रीपद द्यायचं की गोगावलेंना द्यायचं, हा आतापर्यंत म्हणजे सरकारला 1.5 वर्ष होत आली तरी पण त्या ठिकाणच्या पालकमंत्री पदाचा वाद संपलेला नाही. नाशिकचा हे झाल्यानंतर कदाचित सुटेल देखील, हा म्हणजे कुंभमेळा झाल्यानंतर तो सुटेल, परंतु हाच वाद सुटणार आहे का नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये सातत्याने संघर्ष पाहायला मिळतो, राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. मी मोठा का तू मोठा यासारखा संघर्ष हा नेहमीच असला पाहिजे. जर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जर गोगावले अशा पद्धतीने जर स्वतःची ताकद दाखवून देत असतील तर शिंदेंना किंवा एव्हाना महायुतीला त्यांचा देखील विचार यापुढे देखील करावा लागेल. त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो अधिक गडद होण्याची शक्यता देखील आहे. बरोबर. आपण एक धाराशिव